तर मंडळी, आजचा आमचा प्लॅन आहे वलाच्या चिंबोऱ्या पकडायला, टाकीच्या वलाला. हे आपले बाबू बाईकर 90 माराशिवाय चिंबोरीवर हात टाकत नाही बिल्यावरती. आणि हे आपले गिरीश मोरे. चला तर आता आपण जाऊया वलामध्ये. तर मंडळी, आम्ही आलेलो आहे आता चिंबोऱ्याला. जंगल खूप आहे. पूर्वी कसे लोकांची रहदारी असायची रानामध्ये, गुरं वगैरे घेऊन जायचे. आता रहदारी कमी झाली. हे खूप असं जंगल आहे, त्यातून आम्ही आता चाललेलो आहोत. चाकरमान्यांना वाटतं की चिंबोऱ्या पकडणं एकदम सोपं आहे. जेवढं तुम्ही समजतं तेवढं सोपं नाही ते. खूप जंगल आहे, कारण पाऊस आहे. पावसामध्ये काटे वगैरे, सापाचे वगैरे गुटी, असं आम्हाला जंगलातून जावं लागतं चिंबोऱ्याला. पहिला आम्ही गॅसबत्तीवरती जायचो, आता सर्वजण बॅटरीवरती जातात. हे बघा जंगल किती एकदम थंडाट आहे. ठीक आहे, ते चौघजण आम्ही आलेलो चिंबोऱ्याला. बाबू बाईकर, गिरीश मोरे, राज, असे आम्ही चौघजण आलेलो आहेत चिंबोऱ्याला. हे बघा, अजून आम्ही होळामध्ये पोचलेलो नाही. मोठ्या होळ्याला खूप पाणी होतं, म्हणून आम्ही बारक्या होळामध्ये जाणार आहोत, झिरकीला. झिरकी बोलतो आम्ही बारक्या होळाला. बाबू वगैरे हे बघा, फुल पाणी आहे इथं. हा मोठा होल आहे, ह्या फुल पाणी आहे. हे बघा पाणी. एवढ्या पाण्यातून आम्हाला काहीच दिसणार नाही, म्हणून आम्ही झिरकीला गेलो. बाबू बाईकर चिंबोरी चावली आहे आणि अंगला सोडलेली आहे. आता ते चावणार दाताने. चावलं त्याने. गिरीश मोराने चिंबोरी पकडली, तोंडामध्ये बॅटरी ठेवली आणि चिंबोरी पकडली. त्याला पण चावलेली आहे चिंबोरी. बघा, हात टाकले त्याने. दुसरी एक चिंबोरी दिसली. बाबू बाईकर पकडत आहेत आता. बाबू बाईकरांना किती पण बिलावरती चिंबोरी असू द्या, 90 मारलेली असेल तर बिलातून चिंबोरी पण उडून काढतात ते. एक मोठी चिंबोरी पकडल्या बाबू बाईकरांना. बघा, मोठा आहे, एकदम मोठी चिंबोरी. एकदम मोठी चिंबोरी खापार असं पकडलंय बाबू बाईकरांनी. बघा त्यांच्या हातावर कसं उड्या मारत ते ठेवलं पिशवीमध्ये. पुढे जाऊन परत एक त्याने बिलावरून चिंबोरी काढली. ते बघा काढत आहेत बाहेर. तोंडामध्ये बॅटरी ठेवले, दोन त्याने चिंबोरी आता पकडणार. हे बघा, खूप मेहनत लागते चिंबोरी पकडण्यासाठी. एवढं पाण्यातून वगैरे जावं लागतं. हे बघा, एवढं पाणी आहे रात्रीचं, त्यातून आम्हाला चालत जावं लागतं. जेवढं सोपं समजतं आपण तेवढं चिंबोरीला जाण्यासाठी तेवढं सोपं नाही आहे. जंगलातून, त्या पाण्यातून. हे बघा, अजून एक चिंबोरी पकडले बाबू बाईकरने. बाबू बाईकर हे आपले जुने खिलाडी आहेत. आम्ही लहानपणापासून त्यांच्यासोबत चिंबोऱ्याला जातो, कारण की जंगलाचे रस्ते त्यांनाच माहिती आहे सर्व. आता तर आम्हाला पण माहिती आहे थोडेफार, पण जास्त त्यांना माहिती आहे. सर्व म्हणतील की फक्त व्हिडिओ काढतो, म्हणून मला पण एक चिंबोरी पकडावं लागली. मी पण एक चिंबोरी पकडले. आता सर्व बोलणार की फक्त व्हिडिओ काढण्यासाठी गेला, हा काय चिंबोरी पकडत नाही. हे बघा, चिंबोरी पकडली. बऱ्यापैकी मोठी आहे चिंबोरीची. कॅमेऱ्यामध्ये मला छोटी दिसते, पण रिअलमध्ये मोठी चिंबोरी आहे. हे परत एक बाबू बाईकरने एक चिंबोरी पकडले. पाणी खूप होतं, तरी पण आमचं नशीब होतं की बाबा चिंबोऱ्या भेटतील आम्हाला, कारण की पावसाने भरपूर वाट लावली. पाणीच पाणी झालं. ते बघा, चिंबोरी एक आहे ते. हे बघा, एक फिरते सुक्यावरती चिंबोरी पकडले. बाबू बाईकर यांचं एकदा चिंबोरीवरती हात पडला, ती सहसाची चिंबोरी सुटून जात नाही. बघा, जाम मोठी चिंबोरी आहे. खापार आहे, खापार. तसं अंगड मारते बघा. हे बघा, भरपूर मोठी चिंबोरी आहे. मंडळी, आजचा आपला प्लॅन सक्सेस झालाय. वाटलं नव्हतं एवढ्या चिंबोऱ्या भेटतील. 30 ते 40 चिंबोऱ्या भेटलेत. पाऊस भरपूर होता, पण पावसाने आमच्यावरती मेहरबानी केली आणि पाऊस पडला नाही. आता पाऊस पूर्ण थांबलाय, अजून पण पाऊस आलेला नाही. तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतो किती चिंबोऱ्या भेटले त्या. चला. हे बघा, ही पिशवी भरून आम्ही चिंबोरे आणले. जवळजवळ 30 ते 40 असतील, लहान मोठे. हे बघा, काय आहेत एकदम चिंबोऱ्या. तर मंडळी, आजचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा चिंबोऱ्या.
तुम्ही पण चिंबोऱ्यांना गेला असाल तर तुमचा पण अनुभव नक्की शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ. धन्यवाद.